नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहास या विषयाचा अभ्यास करूया। इतिहासाचं प्रकरण 4 आर्थिक विकास, भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे। तर भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत। मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे अपयश, बँकांचं राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991 चे नवे आर्थिक धोरण विशेषत्वाने आपण अभ्यासणार आहोत। तेच आता आपण बोलल्याप्रमाणे एवढे मुद्दे आपल्याला ह्या पाठामध्ये समजून घ्यायचेत। मिश्र अर्थव्यवस्थेचा आपण स्वीकार केला, मग ही मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। भारतानं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून नियोजन आयोगाच्या मार्फत पंचवार्षिक योजना आखून आर्थिक विकास कसा साधला हे आपण समजून घेणार आहोत। बँकेचं राष्ट्रीयकरण का करावं लागलं, 20 कलमी कार्यक्रम नेमका काय आहे, किंवा मग 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणते बदल आलेत, किंवा आपण नेमकं आपलं आर्थिक धोरण 1991चं कसं निर्णायक ठरलं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते। प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणत्याही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केलेला दिसतो। काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती। प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे हे असणार। तर आपण समजून घेऊया की अर्थव्यवस्थेमध्ये नेमक्या 3 प्रकारच्या ज्या अर्थव्यवस्था आहेत, ज्याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, समाजवादी अर्थव्यवस्था आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे। तर हे टप्प्याटप्प्यानं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर ह्यात उत्पादनाच्या साधनांची मालकी खाजगी व्यक्तीकडे असते, आणि भांडवलशाहीमध्ये फक्त नफ्याचा विचार केला जातो। जास्तीत जास्त नफा मिळवणे ही प्रेरणा असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये। समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचं कल्याणाचं व हिताचा विचार केला जातो, म्हणून उत्पादनाच्या साधनांची मालकी शासनाकडे असते, समाजाकडे म्हणजे शासनाकडे असते। समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कल्याणावर भर दिसतोय, समाजाच्या हितावर दिसतोय भर, आणि उत्पादन साधनांची मालकी जी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी व्यक्तीकडे आहे ती इथं शासनाकडे आहे। उत्पादनाची साधनं म्हणजे मग नेमकं काय, तर उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी जमीन लागते किंवा जागा लागते, भांडवल लागतं, मजूर वर्ग लागतो। तर ह्या सगळ्यांना मिळून उत्पादनाची साधनं म्हटलेलं आहे। एखादा उद्योग सुरू करायचा असेल किंवा मग एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर श्रम, भांडवल यासारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जमीन आणि व्यवस्थापन। तर मिश्र अर्थव्यवस्थेत नफा व समाज कल्याण या दोन्हीचा विचार केला जातो। भारत नेमका स्वतंत्र झालेला आहे आणि भारतापुढे
आपला आर्थिक विकास कसा साधायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्या काळामध्ये भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला दिसतो. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काही उद्योगांची मालकी शासनाकडे तर काही उद्योगांची खाजगी वर्गाकडे अशी परिस्थिती असणं. तर आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था याच्याबद्दलचा जर विचार केला तर काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. उदाहरणार्थ अमेरिका, इंग्लंड. भांडवलशाही व्यवस्थेत मालक स्वतःचे हित पाहत असल्याने उद्योग कार्यक्षमतेने चालतात. मजूर वर्गाचे मात्र शोषण होण्याची शक्यता असते. आणि म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारायची की समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारायची की मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारायची. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हा दोष दिसतोय, मजूर वर्गाचं शोषण होण्याची शक्यता दिसते. आणि नेमकाच स्वतंत्र झालेला भारत, जिथे की औद्योगिकीकरणाला आणखी सुरुवात होणं बाकी होतं, अशा वेळेस मजुरांचं शोषण ह्या गोष्टी भारताला परवडण्यासारख्या नव्हत्या. काही देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. उदाहरणार्थ रशिया, चीन इत्यादी. शासकीय उद्योगात असे कामगाराचे शोषण होत नाही. हे समाजवादीतले एक चांगला गुण कदाचित भारतासाठी महत्वाचा होता. निर्णय घेण्यातील दिरंगाईमुळे उद्योग तितक्या कार्यक्षमतेने चालविले जात नाहीत. तर हा दोष होता. भारत नेमकाच स्वतंत्र झालेला आहे आणि झपाट्याने आर्थिक विकास जर साधायचा असेल तर ह्या गोष्टी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परवडणाऱ्या नव्हत्या. मिश्र अर्थव्यवस्थेचा विचार केला तर खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांचं त्याच्यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणून आधुनिक भारताचा विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थापेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारतानं प्राधान्य दिलेलं दिसतंय. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था याच्यात चांगले गुण घेऊन मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठीचा प्रयत्न झालेला दिसतो. तर मिश्र अर्थव्यवस्थेचं स्वरूप आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राचा समावेश होतोय, खाजगी क्षेत्राचा समावेश होतोय आणि संयुक्त क्षेत्राचा समावेश होतोय. आणि म्हणूनच त्याला मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 भाग म्हटलेला आहे. की सार्वजनिक क्षेत्र, या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असतात. भारताचा विचार केला तर भारतामध्ये संरक्षण खातं किंवा मग कोळसा किंवा मग रेल्वे निर्मिती कारखाने किंवा मग रेल्वे डिपार्टमेंट हे सगळे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असणारे उद्योग आहेत किंवा प्रकल्प आहेत. तर खाजगी क्षेत्राचा विचार केला तर उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकाच्या मालकीचे असतात. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू. तर संयुक्त क्षेत्राचा जर विचार केला तर या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकाच्या मालकीचे तर काही सरकारी मालकीचे किंवा सरकारी व्यवस्थापनाखाली असणारे उद्योग असतात. तर अशा पद्धतीनं मिश्र अर्थव्यवस्था आहे जी की भारतानं त्याचा स्वीकार केलेला आहे. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र
याच्यामध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. या व्यवस्थेत एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग करून घेणे. लोकसहभागाला या उद्योगामध्ये खूप, या व्यवस्थेमध्ये महत्त्व आहे आणि भारतासारख्या जास्तीची लोकसंख्या असणाऱ्या देशासाठी ते आवश्यक होतं. या व्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. नफ्याची प्रेरणा म्हणजे लोककल्याणाबरोबर नफा मिळणे, उपक्रमशीलता म्हणजे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवे उपक्रम राबवणे, सरकारने घालून दिलेल्या नियमाचे पालन करणे, काळानुसार नियोजन, या सर्व गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षित करून चालत नाहीत. या व्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती दिसते. ज्या गोष्टी एकदा भांडवल गुंतल्यानंतर दीर्घकाळापर्यंत त्याचा फायदा मिळेल, अशा विकासावर अधिक भर दिला जातो. ज्याच्यामध्ये तुमच्या स्क्रीनवर काही चित्र दिसत आहेत, जसं की संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी, पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. अशा पद्धतीनं मिश्र अर्थव्यवस्थेचे अवलंबन करून आणि पंचवार्षिक योजना स्वीकारून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली आहे. तर आपण थोडंसं आता वरील प्रमाणे जी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे ते प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारतानं आपली विकासाची वाटचाल सुरू केलेली आहे. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढलेली दिसते. अवजड उद्योग, उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणं आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे, या गोष्टीला ह्या 1973च्या धोरणामध्ये महत्त्व दिलेलं आहे. उद्योजक घराणी, परकीय उद्योग यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आवर घालणं आणि 1973च्या धोरणानुसार विकास साधणं हे भारतानं प्रयत्न केलेला आहे. आणि आपण बघतोय की याच्यामुळं प्रादेशिक समतोल कसा साधला जाईल या गोष्टींवर भर दिलेला आहे. कारण आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे, विकासाचा प्रादेशिक असमतोल असेल तर कशा पद्धतीने प्रदेशवाद निर्माण होतो. आणि म्हणून प्रदेशवाद कमी करण्यासाठी 1973च्या धोरणाचा फायदा झालेला आहे. यामध्ये लघु उद्योग, ग्राम उद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आलेली आहे. लघु उद्योग भारतीसारखे उपक्रम राबवलेले दिसतात. सहकार क्षेत्राचा आपण अवलंब केलेला दिसतो आणि त्यानुसार सहकार क्षेत्राला विशेष महत्त्व देऊन यात सरकार व एखाद्या व्यक्तीची मालकी नसते, तर अनेक लोकांनी एकत्र येऊन असे उद्योग सुरू केले जातात. याला की आपण सहकार क्षेत्र म्हणतात. याच्यावर विशेष लक्ष देऊन आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीनं
पार्ट 1 मध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये आपल्या लक्षात आले की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढे आव्हान होतं की भारताचा आर्थिक विकास साधायचा असेल तर आपण नेमकी कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली पाहिजे. आणि त्यातून त्यांच्यासमोर 2 अर्थव्यवस्था होत्या, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था. जागतिक पातळीचा विचार केला तर अमेरिकेसारख्या राष्ट्रानं भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारून आर्थिक विकास साधला होता, तर रशियासारख्या राष्ट्रांनी समाजवादाचा स्वीकार करून त्या देशाचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला होता. भारतानं मात्र जाणीवपूर्वक ह्या दोन्ही अर्थव्यवस्थेचे फायदे तोटे विचारात घेतलेले आहेत आणि त्यानुसार मिश्र अर्थव्यवस्था, ज्यामध्ये भांडवलशाहीचे काही चांगले गुण असतील आणि समाजवादाचे चांगले गुण असतील, अशा पद्धतीची मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, जे की आपण समजून घेतलंय. आणि मग आपल्याला हे लक्षात आले की मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राचा समावेश असतो, खाजगी क्षेत्राचा समावेश असतो आणि संयुक्त क्षेत्र, अशा ह्या तिन्ही क्षेत्राचा समावेश असणारी ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. आणि भारताने भारतीय समाजाला अनुरूप अशी ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार करून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून स्वतःचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपण 1973च्या धोरणाचा सुद्धा आढावा घेतला आणि त्यात आपल्याला असं लक्षात आलंय की जर दीर्घकालीन विकास साधायचा असेल तर सरकारनं पुढे आलं पाहिजे. कारण दीर्घकालीन विकासामध्ये जे मोठमोठाले अवजड उद्योग असतात तर यांना खूप भांडवल लागतं आणि खाजगी व्यक्ती असं भांडवल गुंतवायला तयार नसते. मग अशा वेळेस सरकारनं पुढाकार घेऊन अशा क्षेत्रामध्ये प्रगती साधायची असते आणि भारतानं तेच केलेलं आहे. हे करत असताना प्रादेशिक असमतोल होणार नाही ह्या गोष्टींचा सुद्धा विचार झालेला दिसतो. आणि त्यानुसार मग आपण बघितले की जे खाजगी उद्योग आहेत किंवा मग जे परकीय उद्योग आहेत यांच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि जे स्थानिक पातळीवरचे उद्योग आहेत जसं की लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग किंवा मग सहकार क्षेत्र याच्यावर भर देऊन आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न झालेला आहे. आपण त्याच्या पुढच्या भागामध्ये पंचवार्षिक योजना आणि त्याची उद्दिष्ट समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये नियोजन आयोगाची काय भूमिका आहे हे आपण पुढच्या पार्टमध्ये अभ्यासूया. तर धन्यवाद.